everyone, my name is Ichha Burde, a 9th standard student of Avinash Sir's English Academy. Today I am going to teach the WH question. At first I write the structure of WH question. WH plus helping verb plus subject plus verb plus object plus question mark. WH क्वेश्चन आपल्याला बनवताना पहिले हे स्ट्रक्चर लिहावे लागते. त्या स्ट्रक्चर मध्ये WH प्लस हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्कची गरज पडते आपल्याला. आता आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल she teaches the students. या सेंटेन्सचा आपल्याला WH करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहिले WH वर्ड लागेल. द स्टुडंट्सला इथे अंडरलाईन केलेलं आहे. तर द स्टुडंट्स हे आन्सर येईल असा आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला WH पाहिजे. आपण WH इथे ती शिकवत आहे. तर काय कोणाला शिकवत आहे, तर होम टीचर्स येणार. तर होम टीचर्स येणार. तर त्यासाठी WH आपल्याला होम लागेल. हेल्पिंग वर्ब इथे दिलेलं नाही आहे. जर सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला नसेल तर आपण वर्ब मधून हेल्पिंग वर्ब काढायचा असतो. जर इथे वर्बला ES लागलेलं असेल तर वर्ब मधून डज निघेल. जर वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर वर्ब मधून डीड निघेल. जर वर्बचा रूट फॉर्म असेल तर वर्ब मधून डू निघेल. इथे वर्बला ES लागलेला आहे म्हणून तिथून डज